दुर्दैव महाराष्ट्राचा असा आहे, मी जी लक्षवेधी मांडली बच्चू भाऊ, मी द्राक्षाच्या संदर्भातली लक्षवेधी मांडली, कृषी मंत्री उठले, त्यांनी मला सांगितलं उत्तर देताना की मी सुद्धा द्राक्ष उत्पादक भागातून येतो. त्यांनी मला प्रक्रिया सांगायला चालू केली. बच्चू भाऊ लोकप्रतिनिधी म्हणून द्राक्ष उत्पादक भागातून निवडून येतात आणि द्राक्ष कशी उगवतात हे सुद्धा कृषी मंत्र्यांना माहित नव्हतं. मी त्यांना म्हणलं, शासन मला चुकीचं उत्तर देतंय, आपल्याला द्राक्षाची उगवण्याची प्रक्रिया माहित नाही. मला तुम्ही दिलेलं उत्तर मान्य नाही म्हणून मी लक्षवेधीला उत्तर देताना सांगितलं, ज्यांना शेती समजत नाही अशी माणसं आज या राज्याच्या शेती मंत्री म्हणून बसलेले आहेत. आमची प्रामाणिक भावना आहे, माझी शासनाला विनंती असणार आहे, आज इथे येऊन जनसमुदाय बघण्याची त्यांनी आवश्यकता आहे. इथल्या शेतकऱ्यांची भावना समजून घेणारा शेती मंत्री या महाराष्ट्राला मिळाला पाहिजे आणि ज्याला शेतीतलं कळतं असा शेती मंत्री मिळाला पाहिजे. अशी जर भावना आम्ही व्यक्त केली तर काय चुकीचं आहे? हे शेती मंत्री द्राक्षाचं नुकसान झालेलं बघायला जातात आणि तिथं शेतकऱ्यांना काय म्हणतात की इथं ढेकळांचा पंचनामा करायचा काय? आज तुमच्या कल्पक बुद्धीकडे बघून आम्हाला सुद्धा प्रश्न पडतो, ढेकूळ मातीचा आहे का ढेकूळ तुमच्या बुद्धीचा आहे? हा सुद्धा प्रश्न तुमच्या कल्पक बुद्धीकडे बघून आमच्याकडे आम्हाला पडतोय. आज बच्चू भाऊंसारखं नेतृत्व या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या साठी उभारलेलं आहे. आपण सर्वांनी या पुढच्या काळामध्ये काळजी घ्यायची की आपला नेता एकटा पडला नाही पाहिजे, आपला नेता एकटा संघर्षामध्ये पडला नाही पाहिजे. ज्यावेळेस आपला नेता संघर्ष करतो त्यावेळेस तुमच्या आमच्या ताकदीच्या जोरावरती आपला नेता संघर्ष करत असतो. उद्या न्याय मिळाला तर बच्चू भाऊंना न्याय मिळणार नाही. उद्या कर्जमाफी झाली तर एकट्या बच्चू भाऊंची कर्जमाफी होणार नाही. उद्या हमी भाव मिळाला तर एकट्या बच्चू भाऊंच्या रानाला हमी भाव मिळणार नाही. तो तुमच्या आमच्या सर्वांच्या रानाला हमी भाव मिळणारा ही भावना तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायचे आणि शेवटपर्यंत बच्चू भाऊ बरोबर या मागण्यांच्या बरोबर उभा राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यायची. बच्चू भाऊ या सगळ्यांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्राच्या विधानसभेचा सदस्य म्हणून आणि आराराबांचा मुलगा म्हणून माझ्या शेवटच्या श्वासाबरोबर पर्यंत मी तुमच्या मागण्यांबरोबर तुमच्या बरोबर उभा असेल एवढंच आज या ठिकाणी मी सांगतो. आणि मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो. खर तर बैलगाडीत आम्ही दोघं उतरलो, मला भीती एकच होती की आजूबाजूला सगळे उंच माणसं आहेत, बच्चू भाऊ दिसतील, मी दिसणारच नाही. मला सहज कोणी हात डोक्याला धरून बाहेर काढलं तर मी बाहेर पडेन. पण बच्चू भाऊंच्या कार्यकर्त्यांनी मला सांभाळून घेतलं, त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा मनापासून आभारी आहे. आपण सर्वजण मोठ्या संख्येनं इथं उपस्थित राहिलात आणि आम्हालाही उपस्थित राहण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.